सुनील नारायण आणि ऑनरिक नॉर्किया या दोघांची बॅट फोर्थ अंपायरनी गॉज मधून घालायचा प्रयत्न केला आणि ती गेली नाही. त्याच्यामुळे त्यांना दुसरी बॅट घेऊन लावली. आतापर्यंत कन्व्हेन्शन असं होतं की बॅट्स ड्रेसिंग रूम मध्ये चेक केल्या जायच्या, पण T20 मध्ये ऐन वेळेस सामन्याची परिस्थिती कशी आहे त्यावरून कधी कधी बॅट बदलली जाते. त्यामुळे ते बदलणं हे चांगलंच आहे. म्हणजे IPL काही वेगळं करताय का, तर बिलकुल नाही. ICC नाही, फक्त क्रिकेटचे लॉज ऑफ गेम आहेत ना, लॉर्ड्स मॅनेज करतात ते MCC, त्याच्यात बॅट साईज स्पेसिफाय केलेले आहेत. नारायण आणि नॉर्किया दोघांचंही काय झालं की बॅटची जी जाडी असते, थिकनेस, जो सर्वात ऐरणीवर आलाय गेल्या काही वर्षांमध्ये, त्याच्यावर आता अंकुश ठेवण्यासाठी 67 mm हा बॅटचा साईज, याची मॅक्सिमम परमिसिबल लिमिट झालेली आहे. त्या 67 mm पेक्षा जास्त असेल तर ती बॅट गॉज मधून जात नाही. तसं झाल्यामुळे ते बदलावं लागलं. बॅटची लांबी, रुंदी, जाडी या सगळ्या बाबतीत आता मापदंड आहेत, ते फॉलो करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण काय, जर पूर्तता होत नसेल तर हे जे चिटिंग आहे ते बॉल टेम्परिंग एवढंच मोठं चिटिंग आहे ना खरं तर, पण त्याच्याकडे नाही, कन्व्हिनियंटली मला दुर्लक्ष केलं जातं.